मजकूर ॲड करण्यापेक्षा अशी गोष्ट आहे की कॉम्रेड गोविंद पानसरेंनी स्वतः जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यातला त्यांचा जो आशय आहे त्या आशयाची पूर्णतः मोडतोड केलेली आहे. ती मोडतोड केवळ त्यांच्या आशयाची नाही तर इतिहासाचा पण विपर्यास करणारी आहे आणि पानसरेंच्या लिखाणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. म्हणजे पानसरेंच्या पुस्तकामध्ये दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असं लिहिलेलं नाही आहे, पण त्या पुस्तकामध्ये मात्र आता जे पुस्तक तुमच्यापर्यंत एका पब्लिशरनं केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे, रामदासांचा उल्लेख आहे. मुसलमानांच्या संदर्भात कॉम्रेड गोविंद पानसरेंनी असं सांगितलेलं आहे की ही जी लढाई होती शिवाजी महाराजांची ती धर्माच्या विरोधात नव्हती, राज्यासाठीची लढाई होती. त्यामुळे हिंदू मुस्लिम असा काही तो द्वेष नव्हता. पण जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये एक उदाहरण सांगते. म्हणजे त्याच्यामध्ये कॉम्रेड पानसरेंनी असं लिहिलं आहे, त्या शिवाजी महाराजांचा मुलगा जेव्हा जन्माला आला तो पालथा आला राजाराम. त्यावेळेला लोकांनी मूल पालथं जन्माला आलं तर वाईट असतं, असं अशुभ असतं असं समजलं गेलं. त्यामुळे कोणी आनंद उत्सव साजरा करत नव्हतं, कुणाला आनंद झाला नव्हता. त्यावेळेला शिवाजी महाराजांचं वाक्य असं, शिवाजी महाराज असं म्हणतात की ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्माला आला त्या अर्थी तो दिल्लीची पातशाही पालथी घालण्यासाठी आलेला आहे असा उल्लेख आहे. पण या दुसऱ्यांनी जे केलेलं आहे त्याच्यात दिल्लीची पातशाहीच्या ऐवजी शब्द काय वापरला आहे, मुसलमानांची पातशाही. म्हणजे पुन्हा धर्मामध्ये धर्माचा विद्वेष वाढवणारी जी गोष्ट आहे ती जाणीवपूर्वक वाचकांपर्यंत पोचली जावी. म्हणजे वाचकांना असं वाटावं की लेखकानं अशा पद्धतीनं त्याचं लिखाण केलेलं आहे का. कारण वाचक दोन पुस्तकं समोर ठेवून त्याचं काही हे करणार नाहीत, विश्लेषण करणार नाही आहेत. वाचकाला एखादा आशय वाचल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये कोणती भावना तयार होते हे महत्त्वाचं आहे. आणि कॉम्रेड गोविंद पानसरेंनी सर्वसामान्य वाचकापासून अगदी इतिहासतज्ञ असेल त्याच्यापर्यंत ही गोष्ट पोचवण्याचा प्रयत्न केला आहे की जो चुकीचा शिवाजी महाराजांचा इतिहास होता की ते धर्मद्वेष्टे होते, मुसलमानांच्या विरोधात होते, हे लोकांपर्यंत न पोचवता ते मुसलमानांच्या विरोधात नव्हते, तेव्हाची जी लढाई होती ती राज्यासाठीची लढाई होती अशा पद्धतीनं मांडणी केलेली आहे. त्याचा विपर्यास करण्याचं काम जाणीवपूर्वक केलं जाते. आत्ताचे जे आपण बघतोय गेले काही दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीनं वक्तव्य केली जातात, जाणीवपूर्वक केली जातात. जे वक्तव्य करणारे लोक आहेत त्यांना या गोष्टी माहीत नाहीत का, त्यांना या गोष्टी माहीत आहेत, पण मग ते वक्तव्य का करतात, कारण समाजामध्ये त्यांना तशी तेढ निर्माण करायची आहे, समाजामध्ये तसा मेसेज जाणीवपूर्वक पोचवायचा आहे जो त्यांच्या स्वतःच्या सत्तेसाठी आधारभूत ठरणारा किंवा जो इतिहास आहे तो इतिहासच मुळातून बदलून टाकायचा आहे आणि त्यांच्या सोयीचा इतिहास, त्यांच्या राज्यासाठी सत्तेसाठी सोयीचा असणारा असा जो इतिहास आहे तो इतिहास त्यांना पोचवायचा आहे जाणीवपूर्वक लोकांपर्यंत. आणि म्हणून ती ही गोष्ट सातत्यानं करत आल्यात. त्यालाच पाठिंबा देणारं किंवा त्यालाच पुरस्कृत करणारं असं हे या हा जो पब्लिशर आहे, पब्लिक करणारा, त्यानं ते जाणीवपूर्वक केलेलं आहे. म्हणजे त्यांना ते कळलेलंच नाही असं नाही आहे. त्यातलं एक पान पूर्णतः गाळलं आहे जे तुम्हाला, मला असं वाटतं की प्रशांतनं सांगितलं असेल, ज्या पानावरती पन्हाळ्याला वेढा झाल्यानंतर कशी मदत केलेली आहे मुस्लिम सहकार्यांनी, जे शिवाजी महाराजांचे मुस्लिम सहकारी होते आणि ज्यांना माहीत होतं आपण पकडले गेलो तर आपण मारले जाणार आहोत, आपल्याला सुटका नाही आहे, हे असं असताना सुद्धा त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. हे पूर्ण पानच गाळून टाकलेलं आहे, जाणीवपूर्वक गाळलं आहे. म्हणजे बाकीच्या गोष्टी कळाल्या आणि एवढं पानच कळालं नाही असं म्हणता येणं शक्य आहे का. किंवा अगदी सुरुवातीला तुम्ही PB सावंत जेव्हा न्यायमूर्ती होते त्या काळात त्यांनी खरं तर ते पत्र लिहिलेलं आहे न्यायमूर्ती असताना. ते पत्र अतिशय महत्त्वाचं आहे. की एक न्यायमूर्ती काय विचार करतोय, काय सांगतोय, वाचकाला कळतं की न्यायमूर्ती ज्या अर्थी या पुस्तकाच्या विषयी असं म्हणतात त्या अर्थी हे पुस्तक किती महत्त्वाचं आहे. पण जाणीवपूर्वक ते पानच कोरच ठेवलंय, लिहिलंच नाही, कोरच ठेवलंय. या मूळ पुस्तकाचे प्रकाशनाचे कायदेशीर अधिकार कोणाकडे आहेत आणि आता चुकीच्या पद्धतीनं मजकूर त्यामध्ये ऍड करून किती प्रकाशक आणि कोण प्रकाशक हे करतंय आणि त्यांच्यावर तुम्ही काय कायदेशीर कारवाई करणार. एकतर सुरुवातीला हा पुस्तक जेव्हा छापलं गेलं तेव्हा पानसरेंना असं वाटत होतं की शिवाजींचा इतिहास सर्वांपर्यंत पोचावा म्हणून त्यांनी स्वतःकडं हक्क ठेवून घेतले नव्हते, मुक्त परवाना दिला होता. असं वाटलं होतं त्यांना स्वतःला की असं जसंच्या तसं पुस्तकाच्या लेखकाच्या नावासहित आतल्या आशयामध्ये कोणतीही खाडाखोड बदल न करता जसाचा तसा छापला जाईल असा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मुक्त परवाना दिला होता.
पण त्यानंतर 88 नंतर काही लोकांनी जेव्हा याचं ट्रान्सलेशन करायची मागणी केली, लोक स्वतःहून छापायला लागले, त्यानंतर हळूहळू लक्षात आलं की लोक काही बदल करायला लागलेत, जाणीवपूर्वक खोडसाळपणा करायला लागलेले आहेत. असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा स्वतःच त्यांच्या इतर सहकार्यांनी जाणीवपूर्वक, अजून आता आलेले नाहीत श्रमिक प्रतिष्ठानचे आपल्याकडे प्रतिनिधी येणार आहेत, त्यांनी श्रमिक प्रतिष्ठान आहेत ना एसबी पाटील लोकवाङ्मयचे आले नाहीत, श्रमिक प्रतिष्ठानचे आहेत. लोकवाङ्मयकडे त्यांनी आपले हक्क दिलेले होते, त्यामुळे कॉपीराईट कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याकडे होता. आणि त्यानंतर आता ते गेले, त्याच्यानंतर त्यांच्या मिसेस उमा गोविंद पानसरे यांच्याकडे कॉपीराईट आहे. अनेक पब्लिशर्सनी, म्हणजे हे एक उदाहरणासाठी तुमच्यापुढे ते एक उदाहरण दिलं आहे, पण अनेक पब्लिशर असे आहेत की ज्यांनी आम्हाला कुणालाही न विचारता, म्हणजे आमच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ते छापलेलं आहे. यापूर्वीही छापत होते, पण तेव्हा त्याच्यात काय केला नव्हता, खोडसाळपणा केला नव्हता. आता मात्र जाणीवपूर्वक असं लक्षात आलेलं आहे की अनेक जण याच्यामध्ये काय करायला लागलेत, खोडसाळपणा करायला लागलेले आहेत. आणि म्हणून आता असं ठरवलेलं आहे की या सर्वांच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. ज्या कुणी आपल्या पुस्तकांमध्ये जाणीवपूर्वक इतिहासाचा विपर्यास करणारं किंवा तेढ निर्माण करणारं असं लिहिलेलं असेल, अशा सर्वांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ते कोण किती जणांना कुठल्या भाषेतील आहे? कारण अनेक भाषांमध्ये या पुस्तकाचं अनुवाद झालेला आहे. मराठी भाषेमध्ये आहे का? आणि आता जी प्रकाशकांनी प्रोत्साहन केला ती प्रकाशित कोण आहे? मधुश्री हे पुण्याचे मधुश्री पब्लिकेशनवाले आहेत, ज्यांचं हे पुस्तक आता तुमच्या समोर आहे. मधुश्री पब्लिकेशनवाले शरद आष्टेकर आहेत, हे त्यांनी केलेलं आहे. सध्या आमच्याकडे मराठीचंच, कारण मराठीचंच वाचन आम्ही केलं आहे. लक्षात जेव्हा आलं तेव्हा आम्ही चेक केलेलं आहे. अजून इंग्रजी किंवा मल्याळी, तमिळ, गुजराती ह्या ज्या भाषांमध्ये झालेलं आहे त्याच्यामध्ये काही बदल लोकांनी केलेले आहेत का हे अजून तपासलं गेलेलं नाही आहे. त्या लोकांनी ज्यांनी ट्रान्सलेशन केलेलं आहे त्या लोकांना ते कळवण्यात आलेलं आहे की तुम्ही सुद्धा बघा, कारण छापायचा परवाना जर दिला असेल तर असा खोडसाळपणा केला जाण्याची शक्यता आहे सर्व भाषांमध्ये. काही दिवसांमध्येच आपल्याला ते कळेल की इतर भाषांमध्ये झालंय का. सध्या आमच्याकडे मराठी भाषेमध्ये झालेला खोडसाळपणा लक्षात आलेला आहे आणि त्यावरती कार्यवाही करायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. हे प्रकार गेले काही वर्ष, म्हणजे मला असं वाटतं की एक 7-8 महिन्यापासून जास्त, जेव्हा पानसरे, आता जेव्हा प्रशांत आंबी आणि आमदार संजय गायकवाड यांच्याबद्दलचं जे सगळं घडलं त्यानंतर या पुस्तकाची मागणी वाढली, अचानक मागणी वाढली आणि पुस्तक जेव्हा अधिक प्रमाणात लोक प्रकाशित करायला लागले. यामागचा त्यांचा हेतू केवळ शिवाजी पोचवायचा होता सगळ्या पब्लिशनचा असा नाही, तर काही लोकांना पैसेही कमवायचे होते त्याच्यातून, त्यासाठीही अनेकांनी केलेला होता. आणि तेव्हा आमच्या हे लक्षात आले की आता असा खोडसाळपणा लोकांनी काय केलेला आहे, सुरू केलेला दिसतोय. आणि म्हणून मग आता कार्यवाही करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. वातावरण तयार झालं होतं. पानसरेकरांच्या त्या पूर्वीच्या आवृत्तीमध्ये तसा उल्लेख होता का आणि त्यानंतर त्यांच्यात बदल केले गेले काय? आता स्वतः एक ह्या प्रकाशकांच्या वतीने आहे स्वतःला सिक्युअर करण्याचा प्रयत्न सुरू होतो. सुरुवातीला कॉम्रेड गोविंद पानसरेंनी 88 साली जे पुस्तक तयार केलेलं होतं तेव्हाच्या पुस्तकामध्ये या पद्धतीचा उल्लेख होता. पण त्यानंतर मला असं वाटतं की इतिहासतज्ञ जयसिंगराव पवार, नंतर डॉक्टर अशोक चौसाळकर वगैरे या सर्वांनी जेव्हा या इंद्रजित सावंत इतिहासतज्ञ या सगळ्यांनी याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं त्यानंतर, कारण इतिहास ही एकदा इतिहास तयार झाला आणि थांबला असं नाही, ती वाहती प्रवृत्ती आहे. सातत्यानं त्याच्यामध्ये संशोधन होत असतं, बदल होत असतात, नव्यानं काही कळत असतं. त्यामुळं जेव्हा ते कळालं त्यानंतर त्याच्यामध्ये सांगून बदल केलेले आहेत. आणि अगोदरच्या ज्या त्यांच्या छापलेल्या आवृत्त्या होत्या त्या आवृत्त्या बॅन केल्या होत्या त्यांनी स्वतःच, आणि त्यानंतर बदल करून ती आवृत्ती छापली होती. जयसिंगराव पवारांची एक याला प्रस्तावना पण आहे. लोकवाङ्मयनं जे छापलेलं आहे त्याला बाबांच्या 75 झाली त्यानंतर त्याला जयसिंगराव पवारांनी स्वतःची प्रस्तावना पण जोडलेली आहे त्या संदर्भातली. आता वाचकांना तुम्ही नेमकं काय आव्हान करता येईल? कुठली आवृत्ती वाचावी, नेमकी वाचकांच्यापर्यंत खरी आवृत्ती कोणती आहे ते पोहोचवण्याचा सुद्धा प्रयत्न या निमित्तानं होणं गरजेचं वाटतं. या निमित्तानं जेव्हा ही गोष्ट लक्षात आलेली आहे की हा सगळा गोंधळ सुरू आहे तेव्हा आम्ही सर्वांनी एकत्र बैठक घेऊन असं निर्णय घेतलेला आहे की अगदी सुरुवातीपासून लोकवाङ्मय गृहाचे प्रतिनिधी आले, ते आनंद मेनसे आहेत, बेळगावहून आलेले आहेत. लोकवाङ्मय गृह, त्यानंतर श्रमिक प्रतिष्ठान कोल्हापूरचं आहे ज्याचे प्रतिनिधी SB पाटील आणि परुळेकर काका इथे उपस्थित आहेत.
ते आणि आता प्रशांत आंबी, ह्या तिघंजणं जे छापतात ती आवृत्ती जी आहे ती चेक केलेली आहे पूर्ण आणि इतिहासाशी इमान राखणारी आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये या 3 पब्लिशर्सनी तयार केलेले जे असेल त्यांच्याकडूनच ते वितरित व्हावेत आणि त्यांना इतरांना कुणाला घ्यायचे असतील तर त्याच्याशी त्यांनी काय करायला पाहिजे, आपली तपासणी करायला पाहिजे, तशी माहिती आम्हाला द्यायला पाहिजे आणि कॉपीराईट आईकडे असल्यामुळे आईकडे तशी परवानगी त्यांनी मागायला पाहिजे. परवानगी मागणं आणि आपली कॉपी जी आहे ती कॉपी तपासून घेणं, अशा 2 गोष्टी केल्या तर इतर कुणाला ती छापण्याची त्यानंतर काय दिली जाईल, परवानगी दिली जाईल. तोपर्यंत हे 3 जे आहेत त्यांनीच ते पब्लिश करावं असे आम्ही ठरवलेलं आहे. नाहीतर कायदेशीर कारवाई केली. चुकीची आवृत्ती प्रसिद्ध केली गेली त्याविरुद्ध आता काय कायदेशीर कारवाई करणार आहात का, काय आव्हान? हो, कायदेशीर कारवाई करणार आहोत. आमचं तसं बोलणं सुरू आहे, काय करता येणं शक्य आहे. म्हणूनच प्रेस कॉन्फरन्स गेली, या प्रेसद्वारे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचेल आणि नेमकं त्यांनी असं का केलं त्यांचं काहीतरी म्हणणं येईल, आपल्यापर्यंत पोचेल आणि मग कायदेशीर कार्यवाहीला योग्य ती कायदेशीर कार्यवाही करायला आम्ही सुरुवात करणार आहोत. त्याचं आव्हान केलं आहे आम्ही. आता तुमच्या माध्यमातून सांगतो की ज्यांच्यामध्ये असं चुकीचं आहे, म्हणजे पानसरेंच्या आशयाशी संबंधित असणारं चुकीचं केलं असेल किंवा गाळलं असेल, नवं काहीतरी ॲड केलं असेल, अशा ज्या सगळ्या आवृत्त्या आहेत त्या सगळ्या आवृत्त्या बाजारातल्या त्यांनी परत घ्याव्यात. एवढंच नाही तर काही जणांनी आता ह्या लाखो प्रती छापलेल्या आहेत. विक्रीचे मागणी वाढल्यामुळं त्यांनी खूप छापलेला असेल, तो साठा असेल, तो साठासुद्धा त्यांनी काय करायला पाहिजे, नाहीसा करायला पाहिजे. एवढंच नाही तर ई-बुक असेल किंवा तुम्हाला त्या संदर्भात हा माहिती देईल तेही काय करायला पाहिजे, बॅन करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. कायदेशीर कार्यवाही करायला सुरुवात केलेली आहे. मी लवकरात लवकर आम्ही त्यांना नोटीस बजावणार आहोत. कसं आहे, कोणतंही पुस्तक ज्यावेळेला प्रकाशित करायचं असतं त्यावेळेला आता समजा संविधान आहे, आता संविधान मार्केटमध्ये 106व्या अमेंडमेंटपर्यंत सुधारित आवृत्ती आहे आणि जरी तसा प्रयत्न करायचा असेल तर ती सुधारित आवृत्तीच छापायला लागते. ह्यांनी जाणीवपूर्वक खूप अगोदरची जवळजवळ मला वाटते पानसरे हयात 2015पर्यंत होते, तर 2006ची आवृत्तीमधला बराच भाग ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. खरं तर ताईंनी सांगितल्याप्रमाणे इतिहास हा प्रवाही असतो आहे आणि पानसरेंनी जे नव्यानं संशोधन होत गेलं ते सगळं त्याच्यामध्ये ॲड केल्याने जुन्या ज्या सगळ्या आवृत्ती ऑटोमॅटिकच त्या बॅन होतात ज्यावेळेला नवीन काही एडिशन एखादा लेखक करतो. आणि हे जे त्यांनी केलेलं आहे, एवढी मोठी प्रकाशन संस्था आहे तर त्यांना हे माहिती आहे, पण जाणीवपूर्वक त्यांनी अशा पद्धतीच्या करेक्शन ठेवलेल्या आहेत. उदाहरणार्थ दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु होते हा उल्लेख त्यांनी ठेवलेला आहे. त्याच्यानंतर पानच्या पान गाळलेला आहे आणि अनेक पानं ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहेत. 8-8, 10-10 ओळी ज्या आत्ताच्या अलीकडच्या कुठल्याही प्रकाशनाच्या आवृत्तीमध्ये, म्हणजे ज्या 3 प्रकाशन संस्था हे पुस्तक छापतात त्या कुठल्याही आवृत्तीमध्ये 10-12 वर्ष जरी आपण अगोदर गेलो तर तो उल्लेख तुम्हाला सापडणार नाही. ते सगळे उल्लेख यांनी जाणीवपूर्वक ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तो जो महत्त्वाचा ह्यांचा वीर शिवा काशीदांचा जो प्रसंग आहे, पानसरेंचा आजसुद्धा ते भाषण खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होते. तो जाणीवपूर्वक ह्याच्यामध्ये प्रसंग त्यांनी गाळलेला आहे. आणि अजून एक ह्याच्यामध्ये म्हणजे एक छोटं करेक्शन पण किती वाईट असतं त्याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. आता हा एक प्रसंग आहे याच्यामध्ये, शिवाजी आणि धर्म नावाचा. तर याच्यामध्ये पानसरेंनी असं लिहिलेलं आहे, शिवाजीने सैनिकांकरता असा सक्त नियम केला होता की सैनिक ज्या ज्या ठिकाणी लूट करण्यात जातील तेथे त्यांना मशिदीस, कुराण ग्रंथास अथवा कोणत्याही स्त्रीस तोशिषागर त्रास देता कामा नये. जर एखादा कुराणाचा ग्रंथ हाती आला तर त्याबद्दल पूज्यभाव दाखवून तो आपले मुसलमान नोकरांच्या स्वाधीन करीत असे. केव्हाही हिंदू किंवा मुस्लिम स्त्रिया हाती सापडल्यास व त्यांचे रक्षण करण्यास कोणी जवळ नसल्यास त्यांचे नातलग त्यांची सुटका करण्यास येईपर्यंत शिवाजी स्वतः तिची काळजी करीत असे, असा उल्लेख याच्यामध्ये केला आहे. मुळात तसा उल्लेख नाही आहे. हे तिची काळजी करत असे ह्या जागी पानसरेंनी असं म्हणले की त्यांची काळजी करत असेल, म्हणजे अनेकांना उद्देशून त्यांनी म्हटलेलं आहे. मग एवढी मोठी चूक करण्याचं काय कारण आहे? असे अनेक करेक्शन याच्यामध्ये असं वाटते की जाणीवपूर्वक ठेवलेले आहेत. मी हे
सगळं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी लिहिलेलं आहे. तुम्हाला ते ज्यावेळेला तुम्ही करेक्शन तपासाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. आता प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण असं आहे की आम्ही खरं तर ज्यावेळेला बैठक घेतली त्यावेळेला अशीच चर्चा आमची झाली होती की अगोदर आपण कायदेशीर नोटीस त्यांना पाठवू, पण त्याला एक वेळ लागतो. जवळजवळ आता आम्ही 3-4 दिवस वकिलांच्या संपर्कामध्ये आहे. जवळजवळ ड्राफ्ट आता फायनल होत आला आहे. पण आम्हाला लक्षात असं येते की लाखोंच्या संख्येमध्ये त्यांनी कॉपी छापल्यामुळे ते खूप स्पीडनं लोक विकत घेतात आणि लोक ह्याच्यापासून अनभित नाहीत. आणि आम्ही पण आजच डायरेक्टर आम्हाला परवा हा विषय कळला आणि परवा ह्यासाठी सांगितला नाही की आम्ही अगोदर कायदेशीर नोटीस त्यांना पाठवणार होतो, पण खूप वेळ होईल कायदेशीर नोटीस मला वाटतं एक 3-4 दिवसामध्ये जाईल. आणि फक्त त्यांनाच नाही तर अशा पद्धतीनं ज्यांनी कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे, ज्यांनी अशा पद्धतीनं छेडछाड केलेली आहे तर त्या सगळ्यांना कायदेशीर नोटिसा हे करणार आहे. आता अंदाजे हे 20पेक्षा जास्त भाषेमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे. तर ते सगळे पुस्तकाचं जे प्रकाशन आहे तर ते थांबवायचं जी नोटीस आहे ते उमा पानसरे यांच्याकडेचे जे कॉपीराईट्स आहेत त्या ह्याची नोटीस काढतील. कारण की त्या सगळ्या प्रती आम्ही अगोदर चेक करू आणि त्याच्यामध्ये जर काही छेडछाड असेल, काही करेक्शन असतील तर त्या करेक्शन चेक केल्यानंतरच त्यांना परत आपण परवानगी वगैरे ही देणार आहे. त्याच्यानंतर हे पुस्तक सध्या यूट्यूबवर अवेलेबल आहे, याचं अभिवाचन अवेलेबल आहे, ऑडिओबुक अवेलेबल आहे, त्याच्यानंतर PDF मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. तर ते PDF हटवण्याची मागणीसुद्धा आम्ही शासनाकडे करणार आहे. कारण की ती यंत्रणा सरकारकडेच असते. कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या PDF आम्ही काही नष्ट करू शकत नाही. तर ती मागणीसुद्धा आपण सरकारकडे करणार आहे. आणि जे किंडल असेल, ॲमेझॉन असेल, तिथे ह्याच्या ऑडिओबुक ज्या अवेलेबल असतील आणि त्यामध्ये जर करेक्शन असेल तर त्यांनासुद्धा कायदेशीर नोटिसा जातील. या पुस्तकाच्या नव्या पुस्तकाच्या माध्यमातून केवळ मुस्लिम ड्रेस पसरण्याचा हेतू दिसतो का? ह्याच्यामध्ये असं फक्त तसंच सांगता येणार नाही. कारण की ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न दिसतोय जाणीवपूर्वक. ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळे कोट बोल्ड आहेत. फक्त मुस्लिमांशी संबंधित एक जो कोट आहे तोच यांनी बोल्ड केलेला नाही. तर तसं म्हणायला काही हरकत नाही. वीर शिवा काशीदांचा जो अत्यंत प्रेरणादायी प्रसंग आहे तो त्यांनी वगळलेला आहे. त्यामुळं हेतू त्यांचे खूप दिसत आहेत. आणि आता PB सावंतांचं पत्र यांना छापायला काही अडचण असायचं कारण होतं. मुळात हे पुस्तक छापणंच गुन्हा आहे. पण ठीक आहे, छापले तर इथे हे कोरं ठेवले. पण PB सावंतांचं पत्र जे खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे PB सावंतांनी ज्या वेळेला हे पत्र पानसरेंना पाठवलं होतं त्यावेळेला ते न्यायाधीश होते. आणि त्यावेळेला एखाद्या न्यायाधीशानं अशी भूमिका घेणं एवढं सोपं नाही. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते आणि हे पत्रच त्यांनी जाणीवपूर्वक गाळलेलं आहे. अशा अनेक चुका याच्यामध्ये आहेत. असं काही मेजर करेक्शन त्यांनी केलेलं नाही. त्यांनी काय केलं, जे चुकीचं आहे ते सगळं एकत्रीमध्ये जे दुरुस्त केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये छापण्याचा त्यांनी केविलवाना प्रयत्न केलेला आहे.